नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसांनी व्हिडिओ टाकते तर नक्की सपोर्ट करा. हे आहे पुलगाव शहर, जिथं महिनोमहिने आम्ही वाट बघतो की कधी पुण्याहून गावाला येतोय आणि यावेळेस आम्ही गावाला आलोय ते पोळ्यासाठी. बैलपोळा आणि शेतकरी याचं खूप गहरं नातं आहे आणि मी शेतकऱ्याची मुलगी म्हणजे बैलपोळ्याला येणं तर बनतंच ना. पुलगाववरून 5 किलोमीटर अंतरावर आहे माझं छोटंसं गाव. वा, ही सकाळची गारगार हवा पुण्यात कधी अनुभवायलाच मिळत नाही. त्यानंतर घरी जाऊन सगळं आवरायचं होतं. आईला बरं नसल्यामुळे सगळं आम्हालाच करायचं होतं. आवरून घेतलं आणि स्वयंपाक करायला घेतला. आधी सगळं किचन वट्टा वगैरे साफ करून घेतला आणि त्यानंतर सगळं बनवायला घेतलं. बरं असं कुणाकुणासोबत होतं, की 2-3 महिन्यानंतर घरी आल्यावर कुठे काय ठेवलं हे कळतच नाही. असंच काहीसं माझ्यासोबत पण घडलं. मग प्रत्येक गोष्टीसाठी आईला हाक मारावी लागत होती. "आई हे कुठे आहे? आई ते कुठे आहे?" मग आईने मला सांगितलं, की "तू बघ तुला सगळं सापडेल." त्यानंतर आई आली. आईशी थोड्या गप्पा मारल्या आणि आईला सांगितलं पुण्यात काय काय घडलं. प्रत्येक वेळेसचे नवीन नवीन किस्से आईसोबत थोडे शेअर केले. त्यानंतर आईने भांडे लावायला घेतले. भांडे लावता लावता आईला माहीत होतं का व्हिडिओ चालू आहे, तरी ते कॅमेराचा किती छान प्रकारे उपयोग करून घेतला हे बघा. त्यानंतर यावेळेस मी एकटी नाही आली. माझी छोटी मावशीची मुलगी जी आहे ना, ती सुद्धा माझ्यासोबत आलेली आहे, दर्शू. मग दर्शू पण थोड्या-थोड्या वेळाने येऊन डोकावत बघत होती, की ताई काय करते? ताईंचा स्वयंपाक झाला की नाही? मग तिने पण म्हटलं, "ठीक आहे, ते मी पण तुला हेल्प करते. आपण पटपट आवरू." कारण याच्यानंतर आम्हाला करायचं होतं एक महत्त्वाचं काम. ते तुम्हाला समोर नक्कीच कळेल. सकाळी येताना आम्ही बैलासाठी झुला घेतल्या होत्या. घरी आल्यानंतर कळलं, की झुल्याला खाली बांधायला दोऱ्याच नाही आहे. सो आम्हाला स्वयंपाक करून दोऱ्या बनवायच्या होत्या. नॅन्सी त्यागीचा आदर्श घेत आम्ही मशीन खालीच चालवायचा निर्णय घेतला. कारण तो पॉट आमचा खराब झाला होता, कारण मशीन भरपूर दिवस झाले बंद होती. मग गाणे मी झुला घेतल्या शिवून. खूप वेळ झाला होता आणि भरपूर दोऱ्या शिवायच्या होत्या. सो माझी हालत बघा कशी झाली. पण फायनली माझ्या दोऱ्या ज्या शिवून झाल्या, मग मी त्या झुल्याला अटॅच करून घेतलं. तेव्हापर्यंत बाबांनी आणि भावानी बैलजोडी धुवून घेतली. मी सगळं आटपून घेतलं आणि मग बघा ही आमची बैलजोडीचा फायनल लूक कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या पोळ्यामध्ये तुमच्या बैलांना कसं सजवता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. म्हणजे नेक्स्ट टाईम आम्ही सुद्धा ते ट्राय करू. बघा आमचा भाऊ आणि बाबा हे बैलाला सजवत होते खूप छान प्रकारे. मी पण पटकन घरात जाऊन बैलाच्या डोक्यावर लावायला म्हणजे शिंगांना लावायला मोरपीस घेऊन आले. हे खूप जुनं आमच्या घरात आहे, जे आम्ही दरवर्षी बैलांना म्हणजे गाईला लावतो. माझ्या घरी गाय असल्यामुळे आम्ही गाईला लावत होतो. सो हे बघा किती छान वाटते. आणि बैलपोळ्याची पद्धत असते, की ज्या मुलीला भाऊ असतो तिला भावाच्या पाठीवर काकडी फोडायची असते, अशी रीत असते. पण भावाच्या पाठीवर काकडी फोडायची म्हणजे भाऊ आपल्याला फोडेल. सो मी खालीच काकडी फोडून कसासा कार्यक्रम निपटवला. मला लगेच गावाला परत निघायचं होतं कारण सुट्ट्या नव्हत्या. सो आम्ही पटकन आवरून निघालो आता गावाला जायला. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.